एव्हरीवन, तर आम्ही आलेलो आहे गार्डनमध्ये आणि कालच्यापेक्षा माझा जास्त आवाज बसलेला आहे, तर होप तुम्ही माइंड नाही करणार. हे बघा, गार्डनमध्ये आल्या पिल्लूला आणि मिस्टरांना खेळायला सोडलं आणि मी केलं माझं महत्त्वाचं काम पूर्ण. त्या कोपऱ्यामध्ये तिथं बेलाचं झाड होतं, मी मस्त बेल गोळा केला आणि गार्डनमधून बाहेर निघताच खूप सारे मोर दिसले. आमच्या गावात बघा इतकं सुंदर दृश्य आहे, कॅमेऱ्यामध्ये जरा अंधोक वाटतंय पण रिअलिटीमध्ये इतकं ग्रीन आहे ना, इतकं मस्त वातावरण आहे. आम्हाला लोणावळा कोकणला जायची गरज नाही, आमचं गाव इतकं सुंदर आहे. पण पिल्लू काय थांबेच ना, फोटो काय काढूच देईना. मग आम्ही निघालो आणि आलो देवीच्या मंदिरात. देवीच्या मंदिरात दर्शन केलं आणि जे पुजारी आहेत ते काय अलाउड करत नाही फोटो वगैरे काढायला, व्हिडिओ करायला, ते रागवतात. मी गपचूप व्हिडिओ चालू केलेला होता, त्यांना माहीत नाही. म्हणजे व्हिडिओ चालू केला आणि मला व्हिडिओ भेटला. मस्त दर्शन झालं. मंदिरात एकदम शांत होतं, जास्त काय गर्दी नव्हती, काय नव्हती. मनाला एकदम असं मस्त ना, शांत प्रसन्न वाटतं. मंदिरात दर्शन केलं, 2 मिनटं मंदिरात बसले आणि बाहेर निघाले. बाहेर निघताच हे माझ्या बाजूला जे दुकानं दिसतात ना तुम्हाला, इथे इतकी मस्त काय बोलतात आर्टिफिशियल ज्वेलरीज भेटतात. मी इकडे खूप शॉपिंग करते. तर आम्ही आलो पावभाजी खायला. तर पावभाजी बघून तुम्हाला वाटेल की रोज उठून खाता का काय पावभाजी, तर असं नाही आहे. हा श्रावण महिन्यातला व्लॉग आहे जो टाकला नव्हता त्यामुळे. तर आम्ही घराकडे निघालो खाऊन पिऊन आणि आमच्या इकडली मंडई आहे आणि ते सगळं काही शॉपिंग करायला एकदम सविस्कर आम्हाला जवळच्या जवळ आहे. आणि गार्डनमधून आणलेला बेल आहे, बेल मी निवडून घेतला. ही मोगऱ्याची कटिंग्स मिळाली, मोगऱ्यासारखेच फुलं आहेत मस्त. ह्याला पण थोडंसं माइल्ड फ्रेग्रन्स आहे. ह्याची कटिंग्स लावली मी, मस्त लागली. बेलाची कटिंग्स पण लागली. बेल घेतला निवडून. रात्रीचा वेळ झालता, पिल्लू झोपलेला होता, त्याचे पप्पा झोपले आणि मी राहिले होते झोपायची. बेल झाला निवडायचा, आता झोपून जाते. बाय.